नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण LLB सेकंड सेमिस्टरचे पब्लिक नोटीस आणि प्रॉमिसरी नोट यावरती ड्राफ्ट कसे बनवायचे आहेत. जर मराठीमध्ये आपण बघितलं तर पब्लिक नोटीसला आपण जाहीर सूचना असंही बोलतो. त्याच्यामध्ये सार्वजनिक सूचना पण असतात आणि त्यानंतर प्रॉमिसरी नोट हे कशा पद्धतीने बनवायचे आहेत, जसे की आपल्या येणाऱ्या एक्झाममध्ये जे आपल्या ड्राफ्ट बनवायचे आहेत त्या पद्धत आपली एक्झामिनेशन पण होणार आहे. 100 मार्कचे काही क्वेश्चन त्यामध्ये असणार आहेत. तशा पद्धतीने कशा पद्धतीने आपल्याला बनवायचे आहेत तेच आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. पूर्ण व्हिडिओ पहा जेणेकरून सर्व डाऊट्स तुमचे क्लिअर होतील. कशा पद्धतीने ड्राफ्ट बनवायचे असतात आणि जे ड्राफ्ट मी बनवलेले आहेत ते तुम्हाला सांगणारच आहे आणि त्याची जी PDF असेल तुम्हाला टेलिग्राम चॅनलला ती उपलब्ध करून देण्यात येईल. ठीक आहे. सो टेलिग्राम चॅनलची जी लिंक आहे ती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला भेटून जाईल. ठीक आहे. आता आपण बघूया की कशा पद्धतीने पब्लिक नोटीस म्हणजे काय असतं, प्रॉमिसरी नोट म्हणजे काय, याबद्दल आपण थोडी इन्फॉर्मेशन घेऊया जेणेकरून तुम्हाला एक आयडिया येऊन जाईल की पब्लिक नोटीस म्हणजे काय आणि प्रॉमिसरी नोट कशा पद्धतीने आपण देऊ शकतो किंवा त्याचा ड्राफ्ट आपण कशा पद्धतीने बनवू शकतो. ठीक आहे. पहिली आपण जे बघणार आहोत पब्लिक नोटीस म्हणजे जाहीर सूचना म्हणजे काय असतो त्याची थोडी इन्फॉर्मेशन आपण घेऊया. जर आपण बघितलं तर पब्लिक नोटीस हे इंग्लिश आणि मराठी दोन्ही लँग्वेजमध्ये आपण बघणार आहोत कशा पद्धतीने वर्क करतं. पब्लिक नोटीस हे अनाउन्समेंट मेड बाय अ गव्हर्नमेंट अँड पब्लिक ऑथॉरिटी दॅट पब्लिश इन अ न्यूजपेपर. म्हणजे जे काही पब्लिक नोटीस असते जे गव्हर्नमेंट काही ना काहीतरी नोटीस जारी करत असतं. त्या बाबतीत नोटीस तुम्हाला कुठे बघायला भेटतात तर आपण न्यूजपेपर जर आपण रीडिंग करत असो तर न्यूजपेपरच्या आपण जर बघितलं 5 to 6 पेजवर तुम्हाला ते जाहीर सूचना म्हणून यावरती तुम्हाला त्यामध्ये नोटिफिकेशन येत असतं. त्यामधून इंटरनेट थ्रू पण आता आपण पब्लिक नोटीस देत असतात. अदर मीडिया जे काय असेल त्यामधून पण आपण नोटीस देत असतो. पब्लिक नोटीस मे बी इश्यू इन्फॉर्म द पब्लिक अबाउट अ चेंज इन द लॉ, सॉलिसिट इनपुट फ्रॉम द पब्लिक रिगार्डिंग प्रपोज गव्हर्नमेंट ॲक्शन. जे काही समजा कोणता लॉ चेंजेस वगैरे असतील किंवा काही ना काही नोटीस असतात त्या नोटीस तुम्हाला न्यूजपेपर, इंटरनेट थ्रू, सोशल मीडिया थ्रू तुम्हाला त्या समजत असतात. ठीक आहे. नेक्स्ट आपण आता बघूया यामध्ये की जर आपण जाहीर सूचना जर आपण बघितलं तरी नेमकं काय गोष्ट आहे. तर जाहीर नोटीस जसं मी सांगितलं वर्तमानपत्रामध्ये आपल्याला जाहीर नोटीस दिली जात असते. जाहीर नोटीस कशा पद्धतीने करता येते आणि का केली जाते तर समजा एक्झाम्पलमध्ये जर आपण घेतलं की कोणत्याही बिल्डिंगचं समजा कन्स्ट्रक्शन जर करायचं असेल, ओल्ड बिल्डिंग असेल तर त्याच्यासाठी समजा आपण न्यू बिल्डर्स जर अपॉइंट करायचे असतील तर आपण त्यासाठी नवीन निविदा मागवतो. तर त्यासाठी निविदा कशासाठी मागवायच्या असतात तर जेवढे बिल्डर जास्त येतील तेवढं तुमच्या बिल्डिंगसाठी चांगलं असतं. त्यासाठी आपण निविदा मागवत असतो. म्हणजे त्यांच्या निविदा म्हणजे त्यांच्या जे काही ऑफर असतात त्या आपल्यापर्यंत येत असतात. त्यासाठी आपल्याला वर्तमानपत्रामध्ये म्हणजेच आपल्याला न्यूजपेपरमध्ये ॲडव्हर्टाईज करावी लागते. ती ॲडव्हर्टाईज कशा पद्धतीने करावी लागते तर ती आपल्याला जाहीर सूचने थ्रू आपल्याला ती नोटीस ॲडव्होकेटकडून आपल्याला ती द्यावी लागते. बरं, त्याच्यामुळं ड्राफ्ट कशा पद्धतीने बनवायचं तेही इन्फॉर्मेशन सर्व गोष्टी आपण बघणार आहोत. तर तुम्हाला समजलं की जाहीर नोटीस एकतर बिल्डरचे जे काही कन्स्ट्रक्शन असेल, जे काही वर्क असेल त्यामधून आपण जाहीर करू शकतो. ठीक आहे. त्यानंतर जर आपण बघितलं अजून कशा पद्धतीने जर बघितलं आपण तर जे काही वृत्तपत्रे असतील, टेलिव्हिजन असतील, रेडिओ असेल किंवा ऑनलाईन या मार्गाने ते सरकारद्वारे जारी केले जाऊ शकतात. घोटाळे किंवा फसवणूक झाल्याची माहिती वितरित करण्यासाठी सार्वजनिक सूचना देखील वापरल्या जातात. म्हणजे कुठे फ्रॉड झाला असेल, काही फसवणूक झाली असेल तर त्या पद्धतीची पण इन्फॉर्मेशन आपल्याला जाहीर सूचने थ्रू केली जाते. आणि भारतात सार्वजनिक सूचना सामान्यतः वर्तमानपत्राच्या स्वरूपात जारी केल्या जातात. जे काही न्यूजपेपर आहे व तुमचं जरी गावी जरी तुम्ही राहत असाल तिकडे पण न्यूजपेपर तुम्हाला येत असतात. त्या न्यूजपेपरमध्ये आपण बघितलं त्यामध्ये नोटीस आलेली असते. त्या नोटीस तिकडे जारी केलेल्या असतात. ठीक आहे. नंतरला जर आपण बघितलं सर पब्लिक नोटीस हा एक कायदेशीर दस्तावेज आहे जो
भारतात एखाद्या विशिष्ट मालमत्तेच्या स्थितीबद्दल या माहिती देण्यासाठी किंवा एखाद्या कार्यक्रमाची घोषणा करण्यासाठी वापरला जातो. आपण हे बघत आहोत की जाहीर सूचना किंवा पब्लिक नोटीस याचं कार्य काय आहे, याचं काम काय आहे, त्यासाठी आपण ही इन्फॉर्मेशन घेत आहोत. ही इन्फॉर्मेशन घेतल्याच्या नंतर कधी तुम्हाला असं जेव्हा तुम्ही ॲडव्होकेट होणार तेव्हा तुम्ही चांगल्या पद्धतीने तिकडे या अशा पद्धतीने ड्राफ्ट तुम्हाला बनवायचे आहेत. ठीक आहे. त्यानंतर भारतातील जवळजवळ प्रत्येक राज्यात हे आढळू शकतात, म्हणजे जे जाहीर नोटीस आहे ते. त्यानंतर जाहीर नोटीस जर आपण सामान्यतः जर बघितले त्यामध्ये महत्त्वाची माहिती असते, जसे की जमिनीची मालकी, लागू होणारे कोणतेही निर्बंध, झोनिंग नियम, बिल्डिंग कोड इत्यादी. कायद्यानुसार भारतातील सर्व मालमत्ता त्यांच्या स्थितीत किंवा वापरात काही बदल असल्यास सार्वजनिक सूचनांची पोस्ट केल्या पाहिजेत. म्हणजे जाहीर निवेदन आपण करतो, ज्या जाहीर सूचना देत असतो. जमिनीची मालकी समजा तुम्हाला घ्यायची असेल त्यासाठी पण आपल्याला नोटीस ही जारी करावी लागते. बिल्डिंगचं काही कन्स्ट्रक्शनचं काही काम असेल किंवा नवीन बिल्डिंग कन्स्ट्रक्शनसाठी जायचं असेल तर त्यासाठी पण तुम्हाला नोटीस ही काढावी लागते. ठीक आहे. नंतरला तुम्ही समजा भारतामध्ये कोणतीही मालमत्ता खरेदी केली असेल किंवा प्रॉपर्टी खरेदी केली असेल आणि प्रॉपर्टी जेव्हा एक ओनर असतो त्याच्यानंतर दुसरा ओनरकडे जेव्हा ती ट्रान्सफर होते प्रॉपर्टी, त्यावेळी पण तुम्हाला ती नोटीस ही जारी करावी लागते. ठीक आहे. म्हणजे खरेदी किंवा विकण्याची योजना करत असेल तर आपल्याला जाहीर नोटीस करावी लागते. तुमच्या संभाव्य खरेदीमध्ये सार्वजनिक सूचनेचा समावेश आहे की नाही हे तुम्ही तपासणे महत्त्वाचे आहे. अन्यथा काही चुका झाल्यास तुम्हाला महत्त्वपूर्ण कायदेशीर अडथळ्यांना सामोरे जावे लागते. कोणतीही प्रॉपर्टी जर आपण विकत घेत असेल तर त्याची पब्लिक नोटीस तुम्हाला करणं गरजेचं आहे, कारण की त्याच्यावरती त्या प्रॉपर्टीवरती कोणतं लोन तर चालू नाही आहे ना. नोटीस यासाठीच केली जाते आपल्याला की कोणत्या प्रॉपर्टीवर म्हणजे कोणती लोन चालू आहे का ते त्यामधून तुम्हाला समजून जातं. किंवा कोणतेही कोणाचे डॉक्युमेंट्स वगैरे दिले असतील, कुठे म्हणजे बँकेला कुठे डॉक्युमेंट ठेवले असतील तर त्यासाठी ही पब्लिक नोटीस खूप इम्पॉर्टंट आहे, हे आपल्याला यामधून समजतं. ठीक आहे. आता पब्लिक नोटीस कशा पद्धतीने दिसते ते एक तुम्हाला सांगतो मी. तर असं जर बघितलं आपण तर तुम्हाला असे पेजेस तुम्हाला दिसत असतात न्यूजपेपरमध्ये. तर न्यूजपेपरमध्ये आपण बघितलं तर अशा पद्धतीची पब्लिक नोटीस असते, ते तुम्हाला बघायला तिथे भेटत असते. ठीक आहे. आता नेक्स्ट जर आपण बघितलं प्रॉमिसरी नोटीस बघूया आणि त्यानंतर मग आपण ॲक्च्युअल ड्राफ्ट कशा पद्धतीने आपण बनवू शकतो ते आपण यामध्ये बघूया. ठीक आहे. प्रॉमिसरी नोट्स आहे, त्यामध्ये इन्फॉर्मेशन आपण सध्या घेऊया. प्रॉमिसरी नोट डॉक्युमेंट आउटलाईन टर्म्स, लोन्स, जे काही कर्ज वगैरे देण्याचं असतं, कर्ज वगैरे देतात त्यामध्ये हे प्रॉमिसरी नोट हे केलं जातं. ठीक आहे. त्यानंतर जर आपण बघितलं याच्यामध्ये कोणतेही पर्सनल नोट्स असते किंवा लोन ॲग्रीमेंट असतात, नोट्स पेएबल असतात, प्रॉमिसरी नोट फॉर्म असतात, प्रॉमिसरी टू पे असतं, सिक्युअर्ड किंवा अनसिक्युअर्ड तुमचं कोणती लोन असू शकतं. त्या बाबतीमध्ये कुणाला कर्ज जर देत असाल कोणी तर त्याची प्रॉमिसरी नोट ही बनवली जात असते. त्याच्यामध्ये जर आपण बघितलं तर प्रॉमिसरी नोट हे अशा पद्धतीने आपण करू शकतो. त्याचं ड्राफ्ट तुम्हाला दाखवणारच आहे मी, कशा पद्धतीने आपण करणार आहोत. ठीक आहे. हे मराठीमध्ये पण तुम्हाला लिहून दिलेलं आहे जेणेकरून तुम्हाला काही गोष्टी समजून जातील. वैयक्तिक नोट्स असतील बनवायच्या असतील, कर्ज करार जर करत असाल तुम्ही, दे नोट्स, प्रॉमिसरी नोट फॉर्म, पैसे देण्याचे वचन जर कोणाला केलं असेल किंवा कोणी पैसा देत असेल किंवा कोणी कागदपत्रे जे काय असतील तर त्यासाठी तुम्ही एक प्रॉमिसरी नोट करता. किंवा कुणाला तुम्ही लोन जर दिला असाल तर किती लोन दिलेला आहे, कोणत्या रेट ऑफ इंटरेस्टने दिलेले आहे, कोणता तो माणूस कधी तुम्हाला तो लोन देणार आहे, रिटर्न ते पैसे कधी देणार आहेत, त्यासाठी पण आपल्याला हे ड्राफ्ट बनवावा लागतो. तर त्या ड्राफ्ट कशा पद्धतीने बनवायचं आहे त्याची आपण इन्फॉर्मेशन आता आपण घेणारच आहोत. ठीक आहे. आता या सर्व गोष्टी झाल्या आपल्या की कशा पद्धतीने पब्लिक नोट्स आपण जाहीर करू शकतो, कशा पद्धतीने प्रॉमिसरी नोट आपण बनवू शकतो. याच्यामध्ये तुम्हाला जर बघितलं की 2 पक्षकार आहेत याच्यामध्ये समजा, त्यामध्ये लेखी जो काही व्यवहार झाला असेल तो लेखी व्यवहारामध्ये आणि स्वाक्षरी केलेलं वचन असते. प्रॉमिसरी नोटमध्ये नेमकं काय असतं ते तुम्हाला सांगत आहे मी. प्रॉमिसरी नोट हे एक आर्थिक साधन आहे ज्यामध्ये कर्ज किंवा इतर
वित्त पुरवठ्याच्या बदल्यात पैसे परत करण्याचे दोन पक्षांमधील लेखी आणि स्वाक्षरी केलेले वचन असते. प्रॉमिसरी नोटमध्ये सामान्यतः कर्जदाराशी संबंधित सर्व अटी असतात, जसे की मूळ रक्कम असेल, जसं मी तुम्हाला सांगितलं, व्याज, इंटरेस्ट रेट किती आहे, मुदतपूर्वीची तारीख, जारी करण्याची तारीख, ठिकाण आणि जारीकर्त्याचे स्वाक्षरी, हे सर्व तुम्हाला त्या प्रॉमिसरी नोट्समध्ये असणं गरजेचं आहे. आता आपण बघूया की प्रॉमिसरी नोटीसचा ड्राफ्ट कशा पद्धतीने असतो. प्रॉमिसरी नोटीस यामध्ये तुम्हाला ड्राफ्ट अशा पद्धतीने असतो. तुमचं नाव इथे करायचं, लिहायचं असतं, तुमचा पत्ता, शहर, ईमेल, फोन नंबर, तारीख, हे सर्व गोष्टी तुम्हाला यामध्ये ड्राफ्टमध्ये बनवायच्या असतात. त्यामध्ये प्राप्तकर्त्याचे नाव, कुणाला पाहिजे वगैरे ते, पत्ता, त्याचा शहर आणि राज्य कोड म्हणजे पिनकोड, आणि याच्यामध्ये जो सब्जेक्ट आहे तो आपल्याला सब्जेक्ट लिहायचा आहे प्रॉमिसरी नोट. ठीक आहे. त्यानंतर कर्ज करार जो झाला असेल त्याचा क्रमांक, कर्ज किंवा लोन नंबर वगैरे काय असेल तो तुम्हाला लिहायचा आहे. त्यामध्ये कर्जाची मूळ रक्कम किती आहे, रेट ऑफ इंटरेस्ट किती आहे, मुदत किती आहे, परतफेडीची मुदतची डेट काय आहे आणि प्राप्तकर्त्याचे नाव, हे सर्व गोष्टी तुम्हाला यामध्ये स्टेप बाय स्टेप लिहायचे आहेत. त्यानंतर प्रॉमिसरी नोट, तुमचे नाव इथे द्यायचे आहे म्हणजे कर्जदाराचे नाव, त्यानंतर प्राप्तकर्त्याचे नाव म्हणजे जो कर्जदार, याच्यातील कर्जाची रक्कम किती आहे आणि यांच्यातील कर्ज करायची औपचारिकता करण्यासाठी जारी केले जाते, हे सर्व इन्फॉर्मेशन तुम्हाला लिहायच्या नंतर पैसे देण्याचे वचन तुम्हाला यामध्ये लिहायचं आहे. व्याज किती लागलेला आहे तो, परतफेड कधी करणार आहे त्याचं तुम्हाला यामध्ये लिहायचं आहे. ड्राफ्ट जेव्हा आपल्याला बनवायचा असतो प्रॉमिसरी नोटचा, त्यावेळी आपला क्वेश्चन आपल्याला विचारलेला असतो एक्झामिनेशनमध्ये. तर अशा प्रकारचं क्वेश्चन विचारले जातात की राजू कांबळे हॅज टेकन लोन ऑफ ₹25,000 फ्रॉम राकेश तिवारी ऑन 10th October 2019 ॲट 5%. ड्राफ्ट प्रॉमिसरी नोट, अशा प्रकारचे क्वेश्चन आपल्याला विचारलेले असतात. यामध्ये तुम्हाला रेट ऑफ इंटरेस्ट विचारलेला आहे का, विचारलेला आहे. डेट कधी आहे ते पण तुम्हाला दिलेलं आहे. पैसे किती देण्याचे वचन केलेले आहे ते 25,000चं दिलेलं आहे. तर या सर्व मेन्शन तुम्हाला करणं गरजेचं आहे आणि कशा पद्धतीने मेन्शन करायचं आहे ते तुम्हाला मी सांगतच आहे. ठीक आहे, जेणेकरून तुम्हाला त्या गोष्टी क्लिअर होऊन जाईल. आता हे आपण जर बघितलं, आपण परतफेड याच्यामध्ये होतो. त्यानंतर आपण नेक्स्ट जर बघितलं प्रीपेमेंट, म्हणजे कर्जदार कोणत्याही वेळी दंडाशिवाय संपूर्ण किंवा अंशतः कर्जाची अदा करू शकतो. प्रीपेमेंट जसं आपण बोलतो प्रीपेमेंट, पार्ट पेमेंट, कधीही तुम्ही ते करू शकता. सुरक्षा, यामध्ये कोणतेही संपार्श्विक सुरक्षा प्रदान केली असेल तर सुरक्षा कराराचे तपशील आणि अटीचे वर्णन आपल्याला करावं लागतं. डिफॉल्ट जर झाला असेल तर डिफॉल्टचं आपल्याला त्यामध्ये त्या ड्राफ्ट या प्रॉमिसरी नोटमध्ये लिहावं लागतं. नियमन कायदा जे काही आहे तो आपल्याला तिथे लिहावं लागतं. संपूर्ण करार कशामध्ये झालेला आहे तो लेखी किंवा तोंडी, ते तुम्हाला त्यामध्ये संबंधित लिहायचं आहे. ते सर्व गोष्टी तुम्ही लिहिल्यानंतर तुम्हाला कर्जदाराचे पूर्ण नाव, कर्जदाराची त्याची स्वाक्षरी त्यामध्ये घ्यायची आणि तुम्हाला त्यामध्ये तारीख टाकायची आहे. आणि ही प्रॉमिसरी नोट डुप्लिकेटमध्ये जारी केली जाते. प्रत्येक पक्षाकडे मूळ प्रत असते. म्हणजे जे काही तुम्ही जेव्हा ॲग्रीमेंट करत असता त्यावेळी तुमच्याकडे एक पावती असणं गरजेचं आहे. अशा पद्धतीने तुम्ही प्रॉमिसरी नोट बनवू शकता. हे सर्व मजकूर टाकल्याच्या नंतर तुम्हाला खालती लिहायचे आपले नंबर, तुमचे पूर्ण नाव आणि तुमची स्वाक्षरी तुम्हाला तिकडे करायची आहे. इंग्लिशमध्ये फॉर्मॅट जर आपण बघितलं प्रॉमिसरी नोटचं, तर अशा पद्धतीने हा फॉर्मॅट आहे. हा फॉर्मॅट तुम्हाला मी देणार आहेच असंही. ठीक आहे, कारण की ही जी PDF आहे ही PDF मी तुम्हाला पाठवणारच आहे टेलिग्राम चॅनलला. आता इथे दिलेलं आहे की श्री बॉरोवर म्हणजे कर्जदार जो आहे, सन ऑफ, या त्यांचं सन ऑफ यांचं नाव लिहायचं आहे त्यांचं. इथे इंटरेस्ट लिहिलेलं आहे, इथे 25,000 जे काही अमाऊंट आहे ती तुम्हाला यामध्ये लिहायची आहे. ठीक आहे, तशा पद्धतीने तुम्हाला प्रॉमिसरी नोट हे बनवायचं आहे. आता हे झालं आपलं प्रॉमिसरी नोटबद्दल. इथे बॉरोवर म्हणजे कर्जदाराचे सिग्नेचर इथे असणार आहे, इथे डेट असणार आहे, विटनेस यांची सिग्नेचर, डेट, लेंडर म्हणजे सावकार जे आहे त्यांचे सिग्नेचर वगैरे, या गोष्टी यामध्ये तुम्हाला फिलअप करायच्या आहेत. ठीक आहे, त्यानंतर आता बघूया आपण की जाहीर नोटीसबद्दल कशा पद्धतीने आपण ड्राफ्ट बनवू शकतो. ठीक आहे, आता आपण जाहीर नोटीस कशा पद्धतीने बनवायची आहे त्याची इन्फॉर्मेशन आपण इथे बघणार आहोत, जेणेकरून तुम्हाला एक आयडिया येईल की पब्लिक नोटीस आपण कशा पद्धतीने देऊ शकतो.
जसं की इथे आपण बघत आहोत दुर्बल घटकांसाठी जे काही विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी वसतिगृहाचे जे बांधकाम आपण करण्यासाठी आपण नोटीस मागवलेले आहेत, निवेदनं मागवलेले आहेत. त्यासाठी आपण निवेदन मागवण्यासाठी आपण जाहीर नोटीस देत आहोत. ठीक आहे. हा जो फॉर्मॅट आहे हा अशा पद्धतीनेच फॉर्मॅट असणार आहे. फक्त इथे जे मी लिहिलेलं आहे मौजे, महालगूर, तालुका पोलादपूर, जिल्हा रायगड, सर्वे क्रमांक जे असेल ते तुमचं चेंज होणार आहे. बाकी ॲज इट इज सेम राहणार आहे. ठीक आहे. त्यानंतर जर बघितलं आपण की कोणतं मंडळ आहे जे बांधकाम करण्याकरता त्यांनी पाठवलेलं आहे, तर ग्रामीण जगदंब मंडळ महालगूर. दिनांक लिहिलेला आहे ते 5 एप्रिल 2023. हे सर्व इन्फॉर्मेशन टाकल्याच्यानंतर जशाच्या तसं तुम्हाला ठेवायचं आहे. फक्त दिनांक जे असेल, डेट असेल, त्या तुमच्या डेटनुसार तुम्हाला चेंजेस त्यामध्ये करायचे आहेत. अशा पद्धतीने तुम्हाला ड्राफ्ट बनवायचा आहे. तो ड्राफ्ट हा पूर्ण ड्राफ्ट बनवल्याच्यानंतर तुम्हाला सिग्नेचरमध्ये सही इथे तुम्हाला लिहायचं आहे. अप्पर जिल्हाधिकारी व सक्षम प्राधिकारी रायगड यासाठी आपण लेटर किंवा निवेदन आपण पाठवत आहोत. त्यानंतर तुम्हाला दिनांक इथे लिहायचा आहे. जे दिनांक असेल ते ठिकाण लिहायचं आहे आणि कार्यालयाचा पत्ता जो कुठे आपण पाठवत आहोत तो तुमचा तिकडचा ॲड्रेस हा तिकडे आला पाहिजे. अशा पद्धतीने तुम्ही जाहीर नोटीस ड्राफ्ट हा तुम्ही बनवू शकता तुमच्या इमॅजिनेशननुसार. दुसरं आपण बघूया, कोणतेही बिल्डिंग कन्स्ट्रक्शन जर होत असेल तर त्यासाठी नवीन जी बिल्डिंग बनायची असेल तर ओल्ड बिल्डिंग तुटण्यासाठी आणि तिकडे इमारत पुनर्विकास करण्यासाठी निविदा मागवल्या जात असतात. त्यासाठी कशा पद्धतीने ड्राफ्ट बनवला जातो तेही तुम्हाला इथे मी दिलेलं आहे. तुमच्या जे काही सोसायटीचं नाव असेल ते सोसायटीचं तुम्हाला इथे नाव चेंज करायचं आहे. बाकीचं ड्राफ्ट जो असणार आहे तो ॲज इट इज सेम असणार आहे. फक्त तुम्हाला जिथे क्वेश्चन जेव्हा विचारला जाईल त्यावेळी तिकडे तुम्हाला चांगल्या पद्धतीने बघायचं आहे की हा जो ड्राफ्ट मी जो बनवलेला आहे तो तसाच ठेवा. फक्त त्यामध्ये काही चेंजेस असतील, जो तुमचे ॲड्रेस असेल, तुमच्या बिल्डिंगचं नाव असेल ते तुम्हाला त्यामध्ये लिहायचं आहे. हा मी कसा बनवलेला आहे, या नोटिसेद्वारे तमाम बिल्डर्स व बांधकाम व्यावसायिकांना कळवण्यात येते की सरोज कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी लिमिटेड सर्वे नंबर, हिस्सा नंबर पैकी क्षेत्रफळ एवढे आहे. मौजे, ठाणे पश्चिम, जिल्हा ठाणे. यांनी त्यांची इमारत पुनर्विकास करण्यासाठी बिल्डर्स व बांधकाम व्यावसायिक यांना देण्याचे ठरवले आहे. सबब इमारतीचा पुनर्विकास करण्यासाठी इच्छुक बिल्डर्स व बांधकाम व्यावसायिक यांच्याकडून सितबंद निविदा मागवण्यात येत आहे. सितबंद म्हणजे सील असतात. ठीक आहे. तर सदर नोटीसी 14 दिवसाच्या आत पत्त्यावर मागवण्यात आलेल्या आहेत. ठीक आहे. अशा पद्धतीने तुम्ही हे ड्राफ्ट असं बनवू शकता. इथे तुमचा कॉन्टॅक्ट नंबर लिहू शकता किंवा जे काही तुमचे बिल्डिंगमधले जे काही अध्यक्ष, सेक्रेटरी वगैरे असतील त्यांचे कॉन्टॅक्ट नंबर लिहू शकता. इथे सही लिहायचं आहे, अध्यक्ष, सचिव आणि सोसायटीचं नाव आणि ॲड्रेस तुम्हाला करायचं. अशा पद्धतीने हा ड्राफ्ट तुम्ही बनवू शकता. त्यानंतर चेन ॲग्रीमेंट जर फर्स्ट ओनरचं जे ॲग्रीमेंट असेल ते जर लॉस्ट झाला असेल, गहाण झाला असेल तर अशा पद्धतीने तुम्हाला ड्राफ्ट बनवायचं आहे. जे मी रेडमध्ये केलेलं आहे ते तुम्हाला तिकडे मजकूर फक्त चेंज होईल. बाकी ॲज इट इज ड्राफ्ट सेम असणार आहे. हे तुम्हाला बनवून दिलेलं आहे मी. ठीक आहे. त्यानंतर प्रॉमिसरी नोटचं पण ड्राफ्ट बनवलेला आहे. हे सर्व ड्राफ्ट तुम्हाला मी पाठवणार आहे टेलिग्राम चॅनलला. सो टेलिग्राम चॅनल जॉईन केला नसेल तर टेलिग्राम चॅनल तुम्ही जॉईन करा. ठीक आहे. ठीक आहे. मे बी हा व्हिडिओ मोठा झाला असेल, बट इन्फॉर्मेशन देणं हे खूप महत्त्वाचं होतं. ड्राफ्ट कशा पद्धतीने बनवलं पाहिजे, कोणत्या गोष्टीसाठी आपल्याला पब्लिक नोटीस करायची आहे, प्रॉमिसरी नोट कशा पद्धतीने आपण बनवू शकतो, याचं 1 to 1 तुम्हाला इथे मी गायडन्स करण्याचा प्रयत्न केलेला आहे ना. आणि दुसरे जे ड्राफ्ट असणार आहेत, वकालतनामा असणार आहे. त्यानंतर बाकीचे जे काही ड्राफ्ट असतील ते आपण पुढच्या लेक्चरला आपण बघणारच आहोत. विल कशा पद्धतीने ड्राफ्ट बनवायचं असतं, त्याच्यानंतर पॉवर ऑफ अटॉर्नी कशा पद्धतीने बनवायचं असतं, त्याचा ड्राफ्ट कशा पद्धतीने बनवतात, रिसिप्ट कशा पद्धतीने बनवले जाते, याची पूर्ण इन्फॉर्मेशन नेक्स्ट लेक्चर आपण त्याच्यावरती घेणार आहोत. आता या लेक्चरचं तुम्हाला फायदा होतोय की नाही हे मी बघेन त्याच्यामध्ये, आणि त्यानुसार मग दुसरं लेक्चर आपण प्रोव्हाइड करू. तसे ड्राफ्ट आपण बनवण्याचा प्रयत्न आपण या चॅनल थ्रू करून टाकू. ठीक आहे. जर तुम्ही नवीन असाल चॅनलला तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि हा व्हिडिओ
जे तुमचे विद्यार्थी स्टुडंट असतील त्यांना पुढे शेअर करा, जेणेकरून त्यांनाही ड्राफ्ट कशा पद्धतीने बनवतात हे त्यांना एक आयडिया येऊन जाईल. ओके, थँक्यू सो मच.